नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण शास्त्रीय नृत्य हा टॉपिक बघणार आहोत। तर शास्त्रीय नृत्यावर रेल्वे, आरआरबी, एसएससी या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे आपण हा चॅप्टर आज बघूया। तर शास्त्रीय नृत्य म्हणजे काय की भरत ऋषी जे होते, भरत ऋषींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता। तर त्या नाट्यशास्त्रामध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये काय काय विशेष बाबी असल्या पाहिजेत किंवा काय नियम असले पाहिजेत, त्या नियमांना जे नृत्य पूर्ण करतात त्यांना शास्त्रीय नृत्य असे म्हटले जातात। तर अशा प्रकारे शास्त्रीय नृत्य आहेत 8। तर ते 8 शास्त्रीय नृत्य कोणते कोणते व त्याबद्दल त्याचे जे प्रॉमिनंट डान्सर्स आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिलं नृत्य आहे भरतनाट्यम। तर भरतनाट्यम हे नृत्य तामिळनाडू राज्यामध्ये त्याचा विकास झालेला आहे। तर ते मुख्यतः दक्षिण भारतातच ते परफॉर्म केलं जातं। तर भरतनाट्यम, कुचिपुडी हे वेगवेगळे जे नृत्य आहेत ते प्रामुख्याने मंदिरामध्ये केले जातात। तर आपल्याला हे फोटोमध्ये दिसत आहे की भरतनाट्यम हे या प्रकारे केलं जातं। तर भरतनाट्यम या नृत्याचे प्रमुख नृत्यकार कोण आहेत, तर रुक्मिणी देव अरुंडले आणि यामिनी कृष्णमूर्ती हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं। भरतनाट्यम करणारे नृत्यकार कोणते आहेत किंवा नृत्यांगना कोणते आहेत। तर नेक्स्ट बघूया कथ्थक। तर आता कथ्थक हे उत्तर भारतामध्ये जास्त प्रसिद्ध आहे किंवा उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या ठिकाणी कथ्थक नावाचे शास्त्रीय नृत्य केले जाते। तर कथ्थकमध्ये काय असतं की कथा म्हणजे रामायण, महाभारत किंवा कृष्णलीला यामधील जे कथा आहेत त्या या कथ्थक नृत्याद्वारे सांगितल्या जातात किंवा प्रदर्शित केल्या जातात। तर कथ्थक नृत्याचे फेमस डान्सर कोण आहेत, तर बिरजू महाराज आणि सितारा देवी। हे डायरेक्ट आपल्याला परीक्षेमध्ये येतं की बिरजू महाराज हे कोणतं नृत्य परफॉर्म करतात। तर नेक्स्ट आहे कुचिपुडी। तर कुचिपुडी म्हणलं की आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं। आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी नावाचे एक गाव आहे, त्यामध्ये हे शास्त्रीय नृत्य विकसित झालं आहे, त्यामुळे या शास्त्रीय नृत्याचं नाव काय ठेवण्यात आले, कुचिपुडी। तर भरतनाट्यम, कथकली या नृत्यांसारखं कुचिपुडी हे सुद्धा धार्मिक स्थळांमध्येच त्याचा म्हणजे केलं जातं। त्यामुळे आता बघा कुचिपुडी करणारे जे हे आहेत नृत्य करते कोण आहेत, यामिनी कृष्णमूर्ती आणि वेदांतम सत्यनारायण। तर यामिनी कृष्णमूर्ती लक्षात ठेवायचे की ते भरतनाट्यम पण करतात आणि कुचिपुडी पण करतात। त्यानंतर आहे कथकली। तर बघा केरळ राज्यामध्ये 2 नृत्य केले जातात, एक कथकली आणि दुसरं मोहिनीअट्टम नावाचं। त्यापैकी कथकली जे आहे तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, कथकली नृत्य हे कसं केलं जातं, तर कथकली नृत्यामध्ये महाभारत, रामायण यामधील कथा सादर केल्या जातात, म्हणजे नृत्यामधून ते दाखवले जातात। तर त्याचे फेमस नृत्यकार कोण आहेत, कलामंडलम उन्नीकृष्णन आणि कलामंडलम गोपकुमार, बरोबर आहे। तर नेक्स्ट बघूया ओडिसी। आता ओडिसी म्हणजे आपल्याला कळतं की ओडिसामध्ये काहीतरी असेल, ओडिसा नावाहून हे ओडिसी पडलं। तर हे एक शास्त्रीय नृत्य आहे, तसेच याचा विकास ओडिशा राज्यामध्ये झालेला आहे। तर या ओडिसी नृत्याचे प्रमुख नृत्यकार किंवा नृत्यांग कोण आहेत, तर केलुचरण महापात्रा, संयुक्ता पाणिग्रही आणि सोनल मानसिंग हे खूप खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवणं। नेक्स्ट मणिपुरी नृत्य। तर मणिपूर राज्यामध्ये याचा विकास झालेला आहे। ते भारताच्या मणिपूर म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये हे राज्य आहे। त्यामध्ये बघा कृष्णाचे जे रासलीला आहेत किंवा कृष्णाच्या वेगवेगळ्या ज्या कथा आहेत त्या कथा या नृत्यामधून दाखवल्या जातात। तर बघा आता मणिपुरी नृत्याचे जे फेमस आर्टिस्ट आहेत कोण आहेत, गुरु बिपिन सिंग आणि झावेरी सिस्टर्स, म्हणजे झावेरी बहिणी आहेत त्या पण नृत्य करतात। हे परीक्षेमध्ये डायरेक्ट येतं, गुरु बिपिन सिंग आणि झावेरी सिस्टर्स। नेक्स्ट बघूया सत्रिया नृत्य। तर सत्रिया नृत्य कुठं केलं जातं, तर आसाममध्ये, जे नॉर्थ ईस्टमधलं आसाम राज्य आहे त्यामध्ये हे केलं जातं। तर जे आपल्या वेगवेगळे पंथ आहेत बघा, वारकरी पंथ, शैव पंथ, हे जे वेगवेगळे पंथ आहेत तसा भक्ती पंथ एक आहे, म्हणजे त्या आसाम, ओरिसा, बिहार, बांगलादेश या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलं होतं। तर या ठिकाणी त्याहून आधारित एक नृत्य आहे, तर त्याला सत्रिया म्हणायचं। याचे फेमस आर्टिस्ट कोण आहेत, शंकरदेव आणि गुरु गोस्वामी, बरोबर। त्यानंतर नेक्स्ट केरळमधीलच कथकलीनंतर मोहिनीअट्टम नावाचं एक फेमस नृत्य आहे। तर यामध्ये पण जे धार्मिक गोष्टी आहेत हिंदू धर्मामधील त्यांचं प्रदर्शन केलं जातं। तर याचे फेमस नृत्यकार कोण आहेत, सुनंदा नायर आणि कलामंडलम अम्मा, सुनंदा नायर आणि कलामंडलम अम्मा। धन्यवाद।